आणि भिगवणमधल्या अपहरण प्रकरणाला एक वेगळं वळण लागले। मुस्लिम तरुणाशी प्रेमसंबंध असल्याची कबुली संबंधित तरुणीने दिले। भिगवणमधील एका तरुणीचं अपहरण झाल्यानंतर प्रचंड वाद झाला। महामार्ग रोखून धरण्यात आला, काही ठिकाणी जाळपोळ झाली। हिंदू जन आक्रोशनं मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि या सगळ्यानंतर जेव्हा या मुलीकडनं माहिती समोर येते त्या माहितीनुसार या संबंधित मुलीचे मुस्लिम मुलाशी प्रेमसंबंध असल्याचं माहिती समोर येते। त्यामुळे अपहरण प्रकरणाला सध्या वेगळं वळण मिळाले। भिगवणमध्ये एका 21 वर्षीय तरुणीचं अपहरण झाल्यासंबंधात प्रचंड मोठा संताप उसळला होता। भिगवणची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती, रस्त्यावर प्रचंड नासधूस झाली होती, जाळपोळ करण्यात आली होती। संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांनी हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि या सगळ्या संदर्भात जेव्हा या मुलीकडनं माहिती समोर आली आहे त्यावेळेस मुस्लिम तरुणाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती या मुलीनं दिली आहे। संबंधित तरुणीनं नेमकं काय म्हटलंय बघूयात। सोबत 9 वर्षापासून प्रेम संबंधात आहे। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली, माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसांनी पोळ्या त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी पोळ्या बाजून घेऊन गेले आणि मी माझ्या मर्जीने आले। या संदर्भात आणखीन माहिती देत आहेत माझे सहकारी नवनाथ बोरकर। नवनाथ, नेमकं झालंय काय? ही मुलगी आता बारामतीमध्ये आले तर तो मुलगा बारामती मधला आहे का? प्रकरण नेमकं काय झालंय सविस्तरपणे सांगा। नक्कीच कविता मॅम, या ठिकाणी काल या मुलीला अपहरण केल्याची बातमी जी आहे ते आपण केलेली होती। खऱ्या अर्थाने त्या मुलीच्या भावाने आईने सांगितलेलं होतं की आमच्या मुलीला 2 मुलांनी मुस्लिम मुलांनी पळवून नेलं आहे अशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वत्र जे आहे त्या तशा पद्धतीने बातम्या झालेल्या होत्या आणि खऱ्या अर्थाने त्यामुळे हिंदू संघटनेचे कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक झाले होते आणि भिगवण पोलीस ठाण्यावर देखील काल रात्रीपासूनच ठिय्या मानलेला होता। आता देखील मोठ्या संख्येने हिंदू कार्यकर्ते जे आहे ते भिगवण पोलीस ठाण्यासमोर दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि खऱ्या अर्थाने आता या मुलीने एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल केलेला आहे की माझं आणि त्या मुलाचं प्रेम संबंध आहेत, त्याने कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केलेली नाही, मी माझ्या मर्जीनेच निघून त्याच्याबरोबर आलेली आहे अशा पद्धतीचा व्हिडिओ जो आहे तो आता त्या मुलीने समोर आणलेला आहे। यामुळे या प्रकरणाला जे आहे ते वेगळं वळण लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आता सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर हिंदू कार्यकर्ते जे आहेत एकदम आक्रमक झालेले आहेत। हजारोच्या संख्येने जे आहे ते भिगवण पोलीस ठाण्यासमोर या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप हे देखील या भिगवण पोलीस ठाण्याच्या समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि एकूणच आता नेमका तपास कुठल्या दिशेने जातोय हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। कविता मॅम। नवनाथ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। तर भिगवण मधल्या या तरुणीचं जे स्टेटमेंट समोर आलेलं आहे, तिने जी माहिती दिली आहे त्यानुसार या मुलीचं अपहरण झालं नव्हतं, ती स्वखुशीनं या मुलांबरोबर आली होती। संबंधित तरुणाशी आपले प्रेमसंबंध असल्याची कबुली या मुलीनं दिली। 21 वर्षांची मुलगी आहे, प्रौढ मुलगी आहे, त्यामुळे तिनं स्वतःहून हा निर्णय घेतल्याचं तिनं सांगितलं।